मित्रांनो मी 100% गॅरंटी देऊ शकतो, जर हे पुस्तक वाचलं ना, तर मला पुस्तक दिलं होतं माझ्या एका बर्थडेला. प्रत्येक बर्थडेला तो गिफ्ट देतो, ह्या बर्थडेला काही दिला नाही. हे जे पुस्तक आहे ते मी आता ब्लर करतोय मुद्दा म्हणून जाणून. जो पहिला सेशन आहे ना, तो सगळा फायनान्शियल बुकचा आहे. 8 तास ऑफिस म्हणजे 24 तासातले 8 तास म्हणजे 100 वर्ष जगलो तर 33 वर्ष आपण कामाच्या ठिकाणी काढणार आहे. तुम्ही वाचन जस्ट सुरू करणार असताना अजून एकही पुस्तक वाचलं नसलं तर ह्या पुस्तकापासून वाचायला सुरू करा. मेडिटेशनला इथं बसायसाठी छोटीशी जागा आहे. एवढा पुस्तक प्रेमी पुस्तक आपले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणू शकता त्यांचे आहेत. जापानी लोक कसे असतात ना की त्यांना तेच काम करतात जे त्यांना आवडतं. आणि आता मी तुम्हाला नेतो सगळ्यात मेन आणि आवडीच्या सेक्शन कडे, सेल्फ हेल्प बुक आहेत. ओके, पुस्तक वाचायला दिलं ना तिकडच गायब होतं. पण म्हणजे प्रोफेशनल लाईफ मध्ये चेंजेस आणायचे असतील तर त्याची सुरुवात या बुकने करता येईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा IK व्लॉग्स मध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी आमची लायब्ररी एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे त्यात कुठली कुठली पुस्तकं आहेत. खूप भारी भारी पुस्तकं आहेत जी तुमचं आयुष्य बदलू शकतात. अशी काही त्यात पुस्तकं आहेत. त्याआधी तुम्हाला छोटस आमचे एक वाचन आणि मेडिटेशन रूम म्हणू शकता, छोटीशी रूम आहे, त्याची पण टूर देतो. चला तर बघूया आपण. हे टेबल चेअर, आमच्या टेबल चेअर, आम्ही इथे बसतो. असं मस्तपैकी व्ह्यू आहे छान. तिथे बघा पावसाळा घेतो. इकडे समोर बिल्डिंग आहे, इकडे असा रोड आहे, इथून आम्हाला बाहेर जाता येतं. आणि आम्ही मेडिटेशनला पण इथेच बसतो. मेडिटेशनला इथं बसायसाठी छोटीशी जागा आहे. आणि इथं हे आपला सगळा खजाना जो आज तुम्हाला मी दाखवणार आहे, पूर्ण लायब्ररी वगैरे. आणि हीच आपली छोटीशी मेडिटेशन रूम आहे. छोटासा फॅन लावलेला आहे आपण, आणि अशी लाइटिंग सिस्टीम वगैरे आहे वरती. तर ही आपली छोटीशी रूम आहे. ही बेसिकली गॅलरी आहे, आपण ह्याला मेडिटेशन रूम मध्ये कन्वर्ट केले. तर मित्रांनो, आपण आपला खजाना ओपन करूया. तर आपल्या पहिल्या 2 कप्प्यांमध्ये खाली हे बघा, ही अशी काही पुस्तकं आहेत. हे ईश्वरचे आहेत, न्यूट्रिशनिस्ट आणि न्यूट्रिशन आणि फिटनेसचे. आणि ह्या साईडला दिसतंय का, ह्या साईडला माझे इंटेरियरचे बुक्स ठेवलेत. आणि हे आम्ही थोडे शंखशिंपल्या आणले होते, कोकणला गेलो होतो तेव्हा. तुम्हाला पुस्तकं वगैरे पण मी बाहेर काढून दाखवतो, लोड नका घेऊ, एवढं लांबून दिसत नाही मला माहितीये. आणि बेसिकली हे खालचा गप्पा पहिला एक्सप्लेन करतो, मग तू ते सांग. हे जे आहेत ते हे फिटनेस आणि न्यूट्रिशन रिलेटेड पण मी स्टडी करतो. त्याचं पण लवकरच काहीतरी येणार आहे. जेव्हा आम्ही करू तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवू. आणि इकडे हिचे इंटेरियरची पुस्तकं आहेत. ही इंटेरियर डिझाईन आहे. तुमच्या घरात जरी इंटेरियर करायचा असला तर हिला सांगू शकता. सो सेकंड कप्पा आपला आहे स्पिरिच्युअल्स. आणि थोडं इकडे ईश्वर सांगत होता की त्यांनी छोट्यापणी वाचलेले बुक्स आहेत तिथे. म्हणजे इकडे सगळे अध्यात्माची पुस्तकं आहेत आणि यात काही नॉवेल्स पण आहेत. आता यामध्ये पहिलं म्हणजे असं पुस्तक आहे ते आपली गाथा आहे, तुकाराम महाराजांची गाथा. यात सगळे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, 1 by 1 लिहिलेले. जेव्हा मी पूर्ण वाचली, पूर्ण नाही वाचली, म्हणजे थोडं थोडं वाचत राहतो मी रोज. गाथा आहे, त्याचा अर्थ लिहिलेला आहे. जेव्हा आम्ही देहूला गेलो होतो ना तेव्हा ही बुक घेतली होती. मनोबोध आहे, हे समर्थ रामदासांचे हात मानाचे श्लोक आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. सो हे सगळं बेसिकली अध्यात्माचे पुस्तक आहेत मित्रांनो. योगी कथामृत, परमहंस योगानंदांचं पुस्तक आहे. खूप जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो. अध्यात्मातलं आहे म्हणून असं हे नका करू. म्हणजे तुम्हाला आत्मचरित्र आहे यात आदियोगींची. तर ह्यामध्ये खूप जबरदस्त माहिती दिलेली आहे. हे जर तुम्ही पुस्तक वाचत असला ना, तुमच्या लाईफ मध्ये पण चेंजेस दाखवायला लागतील. इव्हन विराट कोहलीचं सुद्धा हे फेवरेट बुक आहे. विराट कोहलीनं पण हे बुक वाचलेलं आहे. आणि बरेच म्हणजे लोकांनी मोठे हे पुस्तक वाचलेलं आहे. मृत्युंजय हे कर्णाच्या लाईफवर आधारित पुस्तक आहे. जर तुम्हाला महाभारत आणि आपल्या त्या पूर्ण जुन्या इतिहासामध्ये आवड असेल तर हे खूप भारी पुस्तक आहे. हे शिवाजी सावंतांचं पुस्तक आहे, खूप जबरदस्त आहे. हे एकदा तर लाईफ मध्ये वाचलं पाहिजे. यामध्ये म्हणजे कर्णाचं तर दिलंयच, पण कुंतीचा पॉइंट ऑफ व्ह्यू, कृष्णाचा पॉइंट ऑफ व्ह्यू, सगळ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू दिलेलं आहे. तर हे कृष्ण म्हणून एक पुस्तक आहे. हे आय थिंक इस्कॉन वाल्यांकडून मी घेतलं होतं. म्हणजे रोडवर न जाताना आता माझ्याकडे भगवद्गीता तर ऑलरेडी आहेच इस्कॉन वाल्यांची,
सो मला ते दुसऱ्यांदा भेटले होते तेव्हा मी हे घेऊन टाकलं. म्हणजे ठीक आहे ना यार, ते लोक चांगलं काम करतायत समाजात आपला. तर मी हे एक पुस्तक घेऊन टाकलं होतं सेकंड टाइम. आमच्या मॅडमांनी आता वाचन सुरू केलेलं आहे. मी हळूहळू तिला वाचायला सांगतोय. तिनं वाचलेली पण 1-2 पुस्तकं आहेत. त्याचा ती रिव्ह्यू देईल. 2च नाही वाटले, जास्त वाटले, पण इथले 1-2 वाटले. ही गीता जी आहे मित्रांनो, मला ऍक्च्युली मी भगवद्गीता वेगवेगळ्या वाचल्या, सगळं वाचलं, पण हे गीताजी मध्ये थोडा भगवद्गीतेचा अर्थ नाही का आपल्याला सामान्य माणसाला कळेल बाबा, जे खूपच आध्यात्मिक नाहीयेत वगैरे असं, तर त्याचा प्रॅक्टिकली अर्थ आपल्या डेली जीवनातील उदाहरणं वगैरे सांगून त्याचा अर्थ ह्या गीताजी मध्ये सांगितलेला आहे. ह्याचं नाव शिवेंद्र नागर लेखक आहेत आणि ह्यांचं मागवायचं एक ईमेल ID वगैरे आहे, तिथूनच स्पेसिफिक मागवावं लागतं. तर तुम्हाला हे हवे असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, किंवा यातलं कुठलंही पुस्तक हवं असेल, इथलं कुठलं प्रमोशन नाही चाललेलं, कुठलंही पुस्तक जर तुम्हाला हवं असेल कमेंट करा, कुठून घ्यायचं काय घ्यायचं मी सांगतो. हे सुबोध ज्ञानेश्वरी आहे परत, आणि त्याच्यानंतर हे रावण आहे. हे रावण पुस्तक शरद तांदळेंनी लिहिलेलं आहे. भारी आहे, ड्रामॅटिकल पुस्तक आहे पण भारी आहे. हे पण तुम्ही वाचू शकता. येस, आमिषचं बुक आहे हे. सीता मातांच्या बालपणापासून ह्यात सगळं दिलेलं आहे. ह्याच्यावर चित्र बघितलं ना, हे सीता मातांचं आहे. तुम्ही कन्फ्युज होताल, सीता माता पण खूप पॉवरफुल होत्या. हे या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते वाचू शकता. ही पण ज्ञानेश्वरी होती, ही मोठी, आणि ही छोटीशी ज्ञानेश्वरी आहे. पटकन तुम्हाला रोज प्रवास करताना वगैरे असं वाचायला, कॅरी करायला चांगलं बुक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ही 2 पुस्तकं, हे जर पुस्तकं आपल्या ह्याच्यात नसतील ह्या लेखकांची, म्हणजे वपू काळेंची, तर आपली लायब्ररी अपूर्ण आहे. हे आपण सारे अर्जुन, माझा जो आता PSI झाला मित्र मनोज बंदिछोडे, त्यानं भेट दिलं होतं, आणि हे पण आय थिंक त्यानंच भेट दिलं होतं, पार्टनर नावाचं. वपू काळेंची पुस्तकं समजायला थोडी अवघड आहेत, हळू वाचावी लागतात, पण समजलं तर खूप डीप पुस्तक आहे ती. तर ही 2 पुस्तकं आहेत. एवढा पुस्तक प्रेमी मला पण आवडते वाचायला, पण एवढे नाही वाचले अजून. वाचशील हळूहळू. तर बाकी यात मित्रांनो काय सगळी अशी जनरल आपण जी लहानपणी वगैरे वाचतो ना, शाळेत वगैरे असताना वाचतो ती पुस्तक. श्यामची आई, खरे संभाजी महाराज, करोडपती, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु वगैरे अशी पुस्तक आहेत. राक्षस, यस, मुद्रा राक्षस वगैरे, व्यक्तिमत्व विकासाची सूत्रे, ही सगळी लहानपणी वाचलेलं आहे. आता मी तुम्हाला नेतो सगळ्यात मेन आणि आवडीच्या सेक्शन कडे, जी सगळ्यांचीच आवडती पुस्तक असतील आणि जी आत्ताच्या काळात खूप फेमस आहेत, म्हणजे सेल्फ हेल्प बुक. आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत, तर कसं होतं माहितीये का, बरेच जण मला पुस्तकं मागायला वाचायला वगैरे असं मागत असतात, पण जेव्हा ते मागत असतात ना, तेव्हा मी डायरेक्ट त्यांना नवीन विकत घेऊन देतो, पण मी माझ्या कलेक्शन मधून देत नाही. कारण माझा अनुभव असा झालाय ना, की पुस्तक वाचायला दिलं ना, ते वाचतात, अर्धवट वाचतात, आणि दुसरी गोष्ट ते तिकडच गायब होतं, परत भेटत नाही पुस्तक. त्यामुळे मी गिफ्ट देतो. पुस्तक खरंच वाचायचं असेल ना कोणाला, गिफ्ट द्यायचं राहिलं तर हा बुक्सच पहिले प्रेफर करते, आणि बुकच गिफ्ट देते जास्त. बुक नाहीतर नारुतो, दोन्ही पैकी काही. नारुतो तर आता झालं. हो. तर मित्रांनो हा आहे आमचा वरचा गप्पा. हे जे पुस्तक आहे ते मी आता ब्लर करतोय मुद्दा म्हणून, जाणून बुजून. ते तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवेन, त्याचं कारण पण आहे. तर ह्यात सगळे सेल्फ हेल्प बुक आहेत. ओके, दिसतंय का? तर येस, मी थोडस जवळ घेतो, तुम्हाला झूम होणे, आणि ती थोडी साईडला हटते. जो पहिला सेशन आहे ना, तो सगळा फायनान्शियल बुकचा आहे. यामध्ये आहे ना, सगळ्यात पहिला जे आपण सगळे जण वाचतो लहान असताना म्हणा, किंवा एक कॉलेजमध्ये असताना, हे बुक रिच डॅड अँड पुअर डॅड. हे खूप, म्हणजे तुम्हाला जर फायनान्स मधलं काही माहित नसेल, बेसिक सुरू करायचं असलं ना, तर हे रिच डॅड अँड पुअर डॅड बुक खूप भारी आहे. हे प्रत्येकानं वाचलं पाहिजे. जर तुम्हाला म्हणजे याचे डिटेलमध्ये रिव्ह्यू पाहिजे असले ना, कमेंट करा, आम्ही तसे पण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करू. ही पण पुस्तकं आता वाचायला सुरू करत आहे, मी पण वाचत आहे, सो तुम्ही सांगा तसं. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा. हे पुस्तक तुम्हाला टायटल ऐकल्यावर असं वाटत असेल की यार हे काय लिहिलेलं आहे, किंवा विचार करून कुणी श्रीमंत होतं का. मी वाचली ही बुक, थोडी वाचली, आणि खूप भारी. सुरुवात केली होती ही बुक वाचायला. भारी. या पुस्तकात आहे ना, खरंच विचार करून कसं श्रीमंत होता येतं ना, हे सिद्ध करून दाखवलंय. आणि फक्त विचार नाही, त्याबरोबर ऍक्शन काय काय घ्यायची हे पण सांगितलेलं आहे. नेपोलियन हिलचं पुस्तक आहे. तो खूप श्रीमंत व्यक्तींना भेटला, त्यांच्याशी बोलला, जवळपास 15 ते 20 वर्ष घालवली, आणि मग हे पुस्तक लिहिलेलं आहे. सो हे वाचू शकतात. त्याच हे इंग्लिश मध्ये
इंग्लिशमध्ये व्हर्जन आहे. मला थोडं मराठीत कधी कधी हे होतं वाचताना, कळत नाही असं पटकन ते शब्द. म्हणजे ज्या भाषेत लिहिलंय त्या भाषेत पुस्तक वाचणं महत्वाचं असतं, त्यामुळे मी ते घेतलं होतं. परत एकदा हे गिफ्ट मन्यानं पुस्तक दिलं होतं माझ्या एका बर्थडेला. प्रत्येक बर्थडेला तो गिफ्ट देतो, ह्या बर्थडेला काही दिलं नाही कारण त्याला जायचं होतं ट्रेनिंगला. घाईत होता थोडं. हा, आणि हे बुक हे मी रिसेंटली घेतलंय आणि आत्ताच वाचायला सुरू केलंय. द मिलेनियर फास्ट लेन असं या पुस्तकाचं नाव आहे. फास्टेस्ट वे पॉसिबल वे श्रीमंत होण्याचा काय आहे याबद्दल यात सांगितलेलं आहे. यानंतरची जी 3 पुस्तकं आहेत ती 3 पुस्तकं आपले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणू शकता त्यांचे आहेत. डू एपिक शिट अंकुर वारिकोंचं पुस्तक आहे हे. बिल्ड डोंट टॉक राज शमानी, तुम्ही याचे पॉडकास्ट बघितले असतील भरपूर, हे त्याचं पुस्तक आहे. परत हे रूडेस्ट बुक एव्हर श्वेताब गँगवॉरचं पुस्तक आहे. म्हणजे हे ह्याबद्दल सायकोलॉजीमध्ये आणि बऱ्याच गोष्टींबद्दल बोललेलं आहे, तर तुम्ही हे पुस्तक पण वाचू शकता. ही 3 पुस्तकं भारी आहेत. याचं माझ्याकडे पुढचं व्हर्जन पण होतं, गेट दॅट एपिक शिट डन. ते मी दादाला गिफ्ट दिलं आणि ते तिकडे आता राहिलेलं आहे. बघू ते कधी परत भेटेल किंवा आपण नवीन घेऊ लायब्ररीमध्ये ऍड करण्यात. तर मित्रांनो, हे एक पुस्तक खूप महत्वाचं, आपण जिंकू शकता शिवखेडा. हे खूप जुनं पुस्तक आहे. मी म्हणजे आता हे परत कॉपी मागवली कारण जुनं हरवलं होतं, पण हे मी 10वीत वगैरे असताना वाचलं होतं. पण ह्याच्यामुळे मला खूप मोटिवेशन भेटलं होतं आणि लाईफ मध्ये काय ऍक्शन घ्यायच्या काय नाही याच्याबद्दल मस्त जबरदस्त माहिती दिलेली आहे. म्हणजे अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत हे पुस्तक वाचता येतं. तर हे पुस्तक नक्कीच वाचा. त्यानंतरचं जे पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, स्टीफन कोव्हीचं पुस्तक आहे. त्याला सगळ्या पुस्तकांची तुम्ही बेसलाईन असं पण म्हणू शकता. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल मध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. माइंडसेट, परत तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि भरपूर गोष्टी. हे पुस्तक वाचलंच पाहिजे. सेल्फ हेल्प वाचताय ना तर हे पुस्तक कंपल्सरी वाचलं पाहिजे. खूप जबरदस्त पुस्तक आहे. याच्यानंतर आहे इकिगाय, आणि जर हे पुस्तक बघितलं तर 2 कॉपीज आहेत. ती एक कॉपी मला द्यायची आपल्याच कुठल्या तरी सबस्क्रायबरला. येस, मी आपल्याच कुठल्या तरी सबस्क्रायबरला देईन जेव्हा 5000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर इकिगायची समरी तुम्हाला ही सांगेल कारण हिने हे पुस्तक वाचलेलं आहे. मी हिला गिफ्ट केलं होतं लग्नाआधी. हे इकिगाई म्हणजे जापनीज संदर्भात लिहिलंय. जसं जापनीज लोक दीर्घायुषी कसे होते, निरोगी कसे होते आणि त्यांचं आनंदित जीवन कसं आहे, तर त्याच्यावर होतं. म्हणजे जापानी लोक कसे असतात ना की त्यांना तेच काम करतात जे त्यांना आवडतं आणि ते एकदम मन लावून ते काम करतात आणि त्याच्यामुळे ते एकदम हॅप्पी किंवा निरोगी राहतात. खूप आयुष्यात 90 वर्ष वगैरे वगैरे. आमच्या दोघांचं ड्रीम डेस्टिनेशन तेच आहे की जापानला जायचं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो असं लिहिलेलं आहे की म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे ना त्या क्षेत्रात काम करा. आता आपण कसं होतं, बऱ्याचदा आपल्याला आवड नसलेल्या क्षेत्रात काम करतो, बळजबरी करत असतो, स्ट्रेसफुल होतो आणि लाईफ मध्ये ना सगळ्यात म्हणजे खायच्या प्यायच्या याच्या सवयी पण लिहिलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघा ना, 8 तास ऑफिस म्हणजे 24 तासातले 8 तास म्हणजे 100 वर्ष जगलो तर 33 वर्ष आपण कामाच्या ठिकाणी काढणार आहे. मे बी त्याच्यापेक्षा जास्तच वर्ष. तर ते तिथं आपण स्ट्रेस फ्री असलं पाहिजे आणि मनापासून काम केलं पाहिजे आणि आतून आनंदी राहिलं पाहिजे, हे ह्या पुस्तकात सांगितले. त्यासोबत अजून थोडे व्यायाम, परत खाण्यापिण्यातील बदल, अशा ह्या सगळ्या गोष्टींची यात माहिती सांगितलेली आहे. खूप भारी आहे. जर तुम्ही वाचन जस्ट सुरू करणार असताल, अजून एकही पुस्तक वाचलं नसलं तर ह्या पुस्तकापासून वाचायला सुरू करा. कारण वाचण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो या पुस्तकामुळे. आणि त्याच्यामुळे मग ह्या इकिगाईमुळे मला पण खूप असं जापानमध्ये जायची खूपच इच्छा झाली आणि म्हणून आमच्या दोघांचं जापानमध्ये जायचं रिझन 2 आहेत. हे पुस्तक तर झालं मी आधी वाचलं होतं आणि दुसरी गोष्ट नारुतो. त्यामुळे मला जपान आणि अजून तिसरी गोष्ट म्हणजे जापान मधली लोक, तिथलं कल्चर म्हणजे थोडं अट्रॅक्शन आहे त्याच्याबद्दल. आणि मी जापानला जायच्या आधी एक म्हणजे जसं आमचं झालं की जापानला जायचं आता, तर मी पहिला ही बुक वाचणार आहे परत आणि मग आम्ही जाणार. आणि त्याचा पण ब्लॉग आम्ही नक्कीच टाकू जापानला जायचा. तुम्ही पण तो नक्की बघताल. तो माझा फेवरेट बुक ॲटॉमिक हॅबिट, ही पण मी हिला गिफ्ट दिलं होतं. ही न वाचलेली आहे तर हीच सांगेल त्याच्याबद्दल पण रिव्ह्यू. याच्यामध्ये सवयी तुम्ही कशा ठेवल्या पाहिजेत आणि त्याचा परिणाम कसं होतं, चुकीचंही होऊ शकतं आणि चांगलं पण परिणाम होतात. तर त्याच्यावर म्हणजे चांगल्या सवयींचे चांगले परिणाम होतात, चुकीच्या सवयींचे चुकीचे परिणाम होतात.
तर आयुष्यात म्हणजे ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे छोट्या छोट्या सवयी हे पण भारी तुम्ही छोट्या छोट्या सवयी मध्ये बदल करून किंवा छोट्या छोट्या गोष्टी चेंज करून तुम्ही तुमची लाईफ कशी चेंज करू शकता हे लिहिलेलं आहे. तुम्हाला वाटताना जरी वाटत असेल काय वाचायचं सवयींवर, पण हे पुस्तक जबरदस्त आणि आहे. हे बुक आहे ना, आम्ही कुठे पण जातो, जसं याला खूप बुक्स वाचायला आवडतं, तर आम्ही कोणत्या पण प्रदर्शनी कुठे कुठे जे राहते बुक्सचं, तिथे आम्हाला हे बुक दिसते कुठे पण. ही तर कुठल्याही ह्याच्यात जा mandatory. तुम्हाला ही दिसते बुक. मॉल भारी मध्ये हे कुठे बुक कुठे. जेम्स क्लिअरने लिहिलेले, वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ही अजून एक The Power of सवयींविषयीची Habits ही पण बुक आहे. वाचली मी. नाही वाचली ही तू. द पॉवर ऑफ हॅबिट चार्ल्स डुईंगची बुक आहे. सवयी कशा लागतात आणि त्या कशा कंट्रोल करायच्या आणि त्याच्यामुळे लाईफ मध्ये काय बदल होतात हे यात दिलेलं आहे. ती बुक याच्यासारखीच आहे पण थोडा वेगळा आहे कॉन्टेक्स्ट मित्रांनो, तर ही गोष्ट लक्षात घ्या. हे पण 2 बुक आहे. 5000 नाही ही नाही, ॲटॉमिक हॅबिट्स 2 बुक आहेत. 5000 सबस्क्रायबर झाल्यावर ती पण एका सबस्क्रायबरला भेटेल. तर मित्रांनो ही बुक आहे द पॉवर ऑफ हॅबिट डोंट गिव्ह एक्सक्युजेस. याचं इंग्लिश पण होतं पण गेले आता ते. ह्यामधलं एक वाक्य सांगतो मी तुम्हाला. विजेते कोणत्याही गोष्टी वेगळ्या करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करतात. ब्रायन ट्रेसी लेखक आहे त्याचे, हे पण वाचू शकता, जबरदस्त आहे, सेल्फ हेल्प मधलं. त्याच्यानंतर हे एक पुस्तक आहे, हे पण वाचलं मी येस, थोडं. 30 डेज म्हणून. ह्यात असे एकदम छोटे छोटे 1-2 पानाचे चॅप्टर आहेत नाही का, छोटे छोटे, मस्त असं इंटरेस्ट वाटते कारण छोटे छोटे लेसन्स. एकदम छोटे छोटे आणि असे छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही लाईफ मध्ये बदल घडवून आणू शकता. ते वगैरे म्हणजे 30 डेज एकदम छोट्या गोष्टी पण आज माणूस म्हणून ग्रो होण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. त्याच्यानंतर आता हे थोडं इथून पुढे आहे ना, म्हणजे मॅनिफेस्टेशन वगैरे किंवा तशा टाईप मध्ये हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सेल्फ हेल्प बद्दल पण लिहिलेलं आहे आणि मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये पण लिहिलेले आहे. हे जय शेट्टी यांचं पुस्तक आहे. यांचे पण बरेच व्हिडिओ पॉडकास्ट असतात, ते तुम्ही कधी ऐकू शकता. यामध्ये व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, परत निगेटिव्हिटी कशी काढायची आणि बऱ्याच गोष्टी आहेत. वाचा, हे पण पुस्तक चांगलं आहे. याच्या पुढचं पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आपण जे न कळत विचार करत असतो किंवा आपलं सबकॉन्शियस माइंड असतं त्याची काय ताकद असते ते लिहिलंय. रहस्य, द सिक्रेट, हे पुस्तक तुम्हाला माहित असेल, हे खूप फेमस पुस्तक आहे. मॅनिफेस्टेशन कसं करायचं याबद्दल वगैरे हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे फक्त तुम्ही आहे ना विचारांमध्ये बदल करून तुमचं आयुष्य कसं चेंज करू शकता, पॉझिटिव्ह विचार कसे करायचे ह्याबद्दल पण यात दिलेलं आहे. हे तशाच टाईप मध्ये एक विचार नियमन म्हणून बुक आहे, तुमच्या विचारांना डायरेक्टेड ठेवायचं वगैरे, हे ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे. इतके बुक्स होते, मला तर ते पण नव्हतं माहिती. हे सकारात्मक विचारांचे सामर्थ्य म्हणून पुस्तक आहे. ठीक आहे, एकदा दाखवून घेतो. दोन्ही पुस्तक आहे. गुड वाईज गुड लाईफ माझी बुक आहे. हिची पुस्तक आहे, हे मला एका माझ्या फ्रेंडने गिफ्ट केली होती आणि मी वाचली आणि खूप वेळ वाचली आणि खूप भारी आहे, मला खूप आवडते. वाईब्स तुमचे गुड ठेवा आणि मग त्याच्याने लाईफ गुड होते, छान होते लाईफ ऑफ व्हायब्रेशन्स वगैरे वगैरे. यात पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल थोडंफार लिहिलेलं आहे. ओके, ठीक ठाक आहे. इथे असं लिहिलं बघा, स्टॉप ट्राईंग टू इम्प्रेस पीपल, इम्प्रेस युअर सेल्फ, स्ट्रेच युअर सेल्फ अँड टेस्ट युअर सेल्फ, बी द बेस्ट व्हर्जन ऑफ यू दॅट यू कॅन बी. मला म्हणजे खूप आवडते हे बुक, खूपच आवडते मला. तू वाचलंय का? नाही, हे नाही वाचलं मी. मैंने पढ़ा है. पण मला हे याचं बुकचं कलेक्शन आजच माहिती होतं आणि एवढं भारी भारी बुक आहेत. आता मी खरंच वाचेल, रोज वाचेल. तर इथून पुढं मित्रांनो थोडेसे सायकोलॉजी रिलेटेड बुक आहेत. त्यातलं म्हणजे तुम्हाला ह्युमन सायकोलॉजी, माणसांना कसं समजायचं, त्यांच्याशी कसं वागायचं, त्यातलं हे श्वेताब गँगवॉरचं पण एक पुस्तक होतं, पण मी ते इन्फ्लुएन्सर मध्ये ठेवले, रूडेस्ट एव्हर बुक, जे मगाशी दाखवलं. आता इथून पुढे सगळे सायकोलॉजीचे बुक आहेत, ते तुम्हाला दाखवतो. हे मी अल्बर्ट ॲलिस, हे अल्बर्ट ॲलिस यांचं तुम्ही म्हणू शकता आत्मचरित्र आहे. ह्यात जबरदस्त सायकोलॉजी बद्दल माहिती सांगितलेली आहे. अशी कथा पण आहे आणि थोडंफार सायकोलॉजी बद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. जर सायकोलॉजी बद्दल रिडिंग स्टार्ट करायची असली तर हे बुक बेस्ट आहे. सेटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक, हे पण पुस्तक भारी आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही वाचा, लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच माणसं असतात ज्याच्यामुळे आपण नेहमी बॉदर होत असतो किंवा त्रास होत असतो, त्यांच्याशी कसं डील करायचं, निगेटिव्हिटी, रिलेशनशिप, खूप भारी लिहिलेलं आहे. हे पण पुस्तक एकदा वाचा, भारी आहे. ज्यांना डिप्रेस फील होत असेल तर ते बुक. त्याच्या पुढे थोडं म्हणजे असं
प्रोफेशनल लाईफ मध्ये किंवा तुमच्या बिझनेस लाईफ मध्ये कसे चेंजेस आणायचे याच्याबद्दल बुक आहेत. त्यामध्ये पॉवरफुल लिडरशिप म्हणजे सामर्थ्यशाली नेता कसा असतो त्याबद्दल यात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर हे आहे 1% फॉर्म्युला बुक. हे मी आता वाचतोय सध्या. वाचतही तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये पण बघितलेलं असेल. त्यामध्ये कसं एका माणसाची गोष्ट सांगितलेली आहे. त्यामध्ये तो आपल्यासारखाच असं त्याच्या लाईफ मध्ये त्याच्या लाईफ मध्ये काय चाललंय, काय काय होतंय कळत नाही आणि तो त्याच्याकडे नीट लक्ष देत नसतो. त्यामुळे त्याच्यासोबत त्या घटना खूपच वाढायला लागतात आणि मग त्यातून बाहेर कसं पडायचं हे तो एका माणसाला भेटतो. मग तो माणूस त्याला दुसऱ्या माणसाकडे पाठवतो. असं स्टेप बाय स्टेप त्याची लाईफ चेंज होत जाते आणि मग ते तुम्ही पण रिलेट करू शकता आणि तुमच्या लाईफ मध्ये ते चेंजेस करून लाईफ चेंज करू शकता. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे 1% फॉर्म्युला. तर म्हणजे प्रोफेशनल लाईफ मध्ये चेंजेस आणायचे असतील तर त्याची सुरुवात या बुकने करता येईल. डू इट टुडे. आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण उद्या करतो. माझ्याकडे बघत होता. बघत होतो रे तुझ्याकडे थोडं बघत होतो. उद्या करतो म्हणत असतो. तर ते आपण टाळाटाळ करत असतो ना. थोडक्यात काय प्रोक्रॅस्टिनेशन होत असतं ना, ते बंद करायचं असलं ना, हे एक भारी बुक आहे. सोल्युशन जबरदस्त आहे. त्यानंतर 1 थिंग 1 टाइम. आपण काय करतो बऱ्याचदा एक गोष्ट करताना 100 कामं करत असतो. ऑफिसमध्ये पण कानात हेडफोन असतो किंवा काहीतरी दुसरं तिसरं चालू असतं, काहीतरी वेगळंच चालू असतं आणि त्यामुळे ना काय परिणाम होतात हे तुम्हाला कळत नाही, पण तुमच्या ब्रेनवर, तुमच्या मानसिकतेवर आणि कामावर सुद्धा परिणाम होतात. आणि ते कसं टाळायचं आणि काम फास्टेस्ट वे मध्ये कसं करायचं हे ह्यामध्ये दिलेलं आहे द 1 थिंग मध्ये. द 4 Hour वीक टीम फेरिसचं बुक आहे हे पण खूपच जबरदस्त आहे. म्हणजे 9 ते 5 सगळेजण आपण जॉब करतो. आता सगळं मोस्टली असंच आहे. पण आठवड्यातून फक्त 4 तास काम करून आयुष्य कसं एन्जॉय करायचं हे या पुस्तकात लिहिलेलं आहे. डेंजर पुस्तक आहे हे, म्हणजे भारी आहे. वाचा तुम्ही. आयुष्यामध्ये फ्रीडम कसा निर्माण करायचं हे ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर द अल्मॉन्क ऑफ रवल रविकांत असं ह्या पुस्तकाचं नाव आहे. नवल रविकांत तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. अगदी बिझनेस पासून, फायनान्स पासून, पर्सनल गोष्टी लाईफ कशा सॉर्ट आउट करायच्या हे या पुस्तकामध्ये आहे. तर तुम्ही हे नक्की वाचा. फर्स्ट 90 days. जर तुम्ही कुठेही नवीन जॉबवर जॉईन झालात तर पहिल्या 90 दिवसात काय करायचं, कसं वागायचं, तुमचे पोझिशन तिथं कसं सेटल करायची हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. पुस्तक आहे हे घडवा तुमचे भविष्य. तर हे कलामांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर थोडी ऐतिहासिक पुस्तकं आहेत माझ्याकडं. त्यामध्ये हे माइन काम्फ माझा संघर्ष ॲडॉल्फ हिटलरचं पुस्तक आहे. वाचा एकदा. वाचून घ्यायसाठी चांगलं आहे. आणि बघा मित्रांनो, तुमचा दृष्टिकोन चांगला असला ना तर प्रत्येकाकडून काही ना काही शिकता येतं. ह्यात पण शिकण्यासारखं खूप आहे. हिटलर एक सामान्य घरात जन्माला आलेला माणूस होता आणि नंतर त्यानं अख्ख्या जर्मनीवर कसं राज्य केलं ही स्टोरी पूर्ण लिहिलेली आहे. फक्त तो निगेटिव्ह वे मध्ये गेला त्यामुळे ते निगेटिव्ह कॅरेक्टर झालं. पण तुम्ही चांगली गोष्ट घेऊ शकता. सारथे घ्यावे असारथे जाणून त्यागावे तसं. त्याच्यानंतर महानायक विश्वास पाटलांनी लिहिलेलं बुक आहे. सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित आहे. त्यांचं पूर्ण लिहिलेलं आहे. जबरदस्त पुस्तक आहे. एकदा प्रत्येकानं आयुष्यात हे पुस्तक वाचायला हवं. मित्रांनो, नेहमी आहे ना आत्मचरित्र किंवा बायोग्राफी आहे ना हे वाचलं ना त्यातनं खूप शिकायला भेटतं. त्यात गोष्टी पण असतात आणि जबरदस्त असतं. आणि हे आधुनिक इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास म्हणून पुस्तक आहे. हे जे आम्ही मामा म्हणतो, जे सुधाकर आहेत, त्यांनी हे आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे. यामध्ये सगळे आपले जे अगदी बाबासाहेब आंबेडकर असतील, परत छत्रपती शाहू महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, लोकमान्य टिळक, सगळं म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, त्यांची चरित्र, कार्य सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे ह्या पुस्तकात. ऑल इन वन पुस्तक आहे. हे पण वाचू शकता. तर मित्रांनो, हे जे चित्र आहे हे हिनं काढलेलं आहे. हे मम्मीला गिफ्ट दिलं होतं जेव्हा ही आमच्या घरी पहिल्यांदा आली होती. तर अर्धनारी नटेश्वर, शंकर आणि पार्वती आहे यामध्ये. तर हे मी इथं असं ठेवलेलं आहे. आणि आता तुम्हाला जे पुस्तक क्लासला दाखवतो म्हटलं होतं, इथनं काढलं होतं, ते पुस्तक खूपच खास आहे मित्रांनो. आणि ते पुस्तक आहे हे श्रीमान योगी. मी ह्या पुस्तकांच्या लायब्ररी मधल्या, माझी लायब्ररी अजून पूर्ण नाही, त्यात आम्ही अजून बरेच पुस्तकं ऍड करायचे आहेत. तुमचे काही सजेशन्स असतील
तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, ते सांगा तिथं. ती पुस्तकं मी ऍड करेल, वाचेल. अशी छान छान पुस्तकांची माहिती जर तुम्हाला असेल तर नक्कीच सांगा मला. हे पुस्तक आहे ना खूप म्हणजे असं हृदयाजवळच आहे. का सांगतो मी तुम्हाला, ह्याला पुस्तकांचा सगळ्या ह्या इथल्या जी पुस्तक होती ना त्यांचा राजा म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज तर आपले राजे होतेच, हा पुस्तकांचा राजा काय माहितीये का मित्रांनो? इथलं कुठलंही पुस्तक घ्या, ह्या वरच्या ह्याच्यातलं किंवा हे जे खाली पुस्तकं आहेत माझी, ही जी खाली पुस्तकं आहेत, ह्या सगळ्या पुस्तकांमधलं म्हणजे आता ती फिटनेसची वगैरे तर सोडून द्या, ते काय आपलं अभ्यासाची पुस्तकं आहेत. तर जी पण पुस्तकं आहेत ना सगळी, त्यातलं कुठलंही पुस्तक उचला आणि मला दाखवा, त्या सगळ्या पुस्तकांना छत्रपती शिवाजी महाराजांना बघूनच लिहिल्यासारखं वाटतं. म्हणजे ती सगळी पुस्तकं आहेत ना ती महाराजांना बघूनच लिहिलेली आहेत असं वाटतं. कारण महाराजांमध्ये टाइम मॅनेजमेंट क्वालिटी होती. जर टाइम मॅनेजमेंट बद्दल झालं महाराजांच्या बोलायचं तर किती कमी वेळात किती म्हणजे महाराजांनी फास्ट दक्षिण दिग्विजय केला होता ते बघू शकता. परत सुरतेवरचा हल्ला, महाराजांच्या मॅनेजमेंट बघायचं असलं तर तुम्ही अफजल खानला 10 सेकंदात फाडला असेल, पण त्याच्यासाठी तयारी 1 वर्ष केली होती. रायगडावर जेव्हा राज्याभिषेक झाला होता तेव्हा तिथं हत्ती आणले होते वरती, तर ते हत्ती तिथं माणसाला चालत जाणं अवघड आहे, कसं आणले विचारलं होतं एका इंग्रज अधिकाऱ्यांना. त्यावेळेस त्याला सांगितलं होतं की हे हत्ती लहानपणीच इथं आणून ठेवले होते आणि राज्याभिषेका वेळेस एवढे मोठे झाले. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं अर्थशास्त्र महाराजांचं तुम्हाला बघायचं असलं, महाराजांचा बिझनेस व्यापार कसा होता हे बघायचं असलं, महाराजांना ना म्हणजे असं आयुष्यात कुठलं क्षेत्र नाहीये ज्यात महाराजांनी काम केलेलं नाहीये किंवा महाराजांचं कर्तृत्व नाही. ही सगळी पुस्तकं जी आहेत ना ते महाराजांकडे बघून इन्स्पायर झालेले आहेत असं वाटतात. आणि हे रणजित देसाईंचं श्रीमान योगी पुस्तक आहे, खूपच छान आहे. किंवा दुसरीही कुठली महाराजांवर पुस्तकं असतील तर तुम्ही ते वाचा. महाराजांचं चरित्र वाचल्यामुळे मित्रांनो मी 100% गॅरंटी देऊ शकतो, जर हे पुस्तक वाचलं ना तुमचं आयुष्य अख्खं पलटून जाईल. आणि आपल्या घरातल्या छोट्या मुलांना मुलींनाही ही पुस्तकं वाचायला द्या, कारण आत्ताचा काळ असा आहे ना, ह्या काळात मुलींनाही हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि मुलांनाही हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. जबरदस्त पुस्तक आहे. तर हाच होता आपला छोटासा लायब्ररी टूर. तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा. अजून कुठली कुठली पुस्तकं ऍड करायची तेही सांगा. आणि लवकरात लवकर 5000 सबस्क्रायबर पूर्ण करा. त्याच्यानंतर आपण यातलं इकिगाय ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक देऊ. जे महाराजांचं पुस्तक आहे ते सुद्धा आपण 10 कॉपीज देऊ, पण जेव्हा 10,000 सबस्क्रायबर होतील. हाच होता व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.